नमस्कार, माझं नाव मारुती लोंढे. मी ॲक्च्युली 10 दिवसापूर्वी इथं आलो होतो. त्यावेळेस कुठलीही प्रकारची इच्छा नव्हती की बाबा इथं येऊन आपण एक व्हिडिओ बनवावा किंवा लोकांना प्रोत्साहित करण्यासाठी की एक काय आहे इथं काय नाही त्यासाठी. इथं आहे हे इगतपुरीचं विपश्यना सेंटर धम्मागिरी. त्या धम्मागिरीमध्ये खूप सारे स्टुडंट आपली विपश्यना म्हणजे मेडिटेशन करायला येतात. ॲक्च्युली हा 10 दिवसाचा प्रोग्राम आहे. या 10 दिवसाच्या प्रोग्राममध्ये आपल्याला एक प्रकारचं मानसिक संतुलन, माणसाच्या जीवनाचं संतुलन कसं असावं किंवा माणसांना काय विचार करावे, निगेटिव्ह थॉट्स, पॉझिटिव्ह थॉट्स ह्याचा कसा विचार करून कसे घालवता येतील ह्याचं ह्या ठिकाणी आपल्याला बऱ्यापैकी सांगितलेलं आहे. सर्वात पहिलं मला इथलं आवडलं की कुठल्याही पद्धतीचा सामाजिक कार्यक्रम आहे हा. कुठलाही जात, धर्म, पंथ किंवा एकाच याची कुठलीही शिकवण दिली जात नाही इथं. हे सगळ्यात भारी इथलं होतं. अजून म्हटलं तर त्या ठिकाणी प्रत्येक 10 दिवसाच्या प्रोग्राममध्ये पहिल्या दिवशी आपल्याला इथं आलं, त्याच्यानंतर इथं आल्यानंतर पहिल्यांदा आपलं जे बुकिंग करायचं आहे ते ऑनलाईनच बुकिंग आहे. तिथं ऑफलाईन बुकिंग केलं जात नाही. ह्यावेळेस तुम्हाला इथं सांगितलं जातं की सगळे इन्स्ट्रक्शन ऑलरेडी दिलेले असतात की काय आहे काय नाही किंवा काय करायचं आहे. त्याच्यानंतर परत तुम्हाला ऑनलाईन बुकिंग झाल्यानंतर तुम्हाला त्याचं कन्फर्मेशन मेल येतो. कन्फर्मेशन मेल आल्यानंतर तुम्हाला ज्यावेळेस कमीत कमी 1 महिना किंवा 8 दिवस मेल येतो. त्या मेल आल्यानंतर आपल्याला परत एक दुसरा मेल येतो रिकन्फर्मेशन. तो रिकन्फर्मेशनचा मेल आल्यानंतर तुम्हाला रिकन्फर्मेशनमध्ये सांगावं लागतं की बाबा किती दिवसात तुम्ही रिकन्फर्मेशन म्हणजे कन्फर्म. आणि ॲक्च्युली माझा फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स होता. मला इथं वाटत होतं की आपण 10 दिवस राहील का नाही. मला ॲक्च्युली वाटायचं की ह्या 10 दिवसात काय असेल काय नाही, नवीन काय शिकता येते. ह्याच्या अगोदर मी एकदा मागच्या 1-1.5 वर्षापूर्वी मी गेलो होतो बोधगया. तिथं मी गौतम बुद्धांचं म्हणजे ते बोधी वृक्षापाशी बघितलं होतं की बाबा काय आहे. बरीच लोक तिथे येऊन बसायचे. मी असं काही इंटेन्शन नव्हतं की मी त्याच्यासाठी कुठल्याच धार्मिक किंवा कशा गोष्टीसाठी, मी फक्त एक्सपिरियन्स करायला गेलो होतो की बाबा काय आहे कसं आहे. त्याच्यामुळून मला आलं की बाबा लक्षात आलं की बाबा इथं काहीतरी आहे. त्याच्यानंतर मी जवळपास 2 वेळा अप्लाय केलं होतं. त्यावेळेस 2 वेळा हे विपश्यना इंटरनॅशनल अकॅडमी असल्यामुळे इथं माझा काही नंबर लागला नाही. त्याच्यानंतर माझा नंबर लागला. त्याच्यामध्ये तुमचा नंबर लागल्यानंतर मग मला इथं आत्ताच्या ह्याच्यात हे मिळालं माझा एक्सपिरियन्स सांगायचं झालं तर इथं वाटायचं पहिल्या वेळेस की बाबा बरेच काय होणार आहे, इथं काय करणार आहे, आरामशीर बसता येईल, खाता येईल. पण इथं गुरुजींनी जसं सांगितलं आहे की ही कुणाचं आयरे गैरे नत्तू गैरे काम नाही, तसं ते कुणाचंही काम नाही. ज्याला कुणाला खरंच मनापासून इच्छा असेल त्याच लोकांनी इथं यावं, अदरवाईज नाही आलं तरी चालतं का एवढं काय रे हे नाही. पण इथं आल्यानंतर जे तुम्हाला सांगितलं आहे, जे दृढनिश्चय सांगितले आहेत, जे शील सांगितलेत, जी प्रज्ञा काय असते ते शिकवलं, त्याचं कंपल्सरी पालन करायचं असेल तर बऱ्यापैकी तुम्हाला त्याचा उपयोग होतो. त्याच्यासाठी तुम्ही दृढ निश्चय करा. तुमचं फायनल काय असेल ते एकदा निश्चय गेल्यानंतर तुम्हाला हे 10 दिवस 100% पूर्ण करायचे. ह्या दृष्टीनं एवढंच मी सांगू शकतो साठी. मग त्याच्यानंतर इथलं आल्यानंतर तुम्ही इथं रजिस्ट्रेशन करायचं. एक नॉर्मल प्रोसिजर आहे. रूम अलोकेशन होतात. रूम अलोकेशन आपले वाळायचे दररोजचे कपडे त्या ठिकाणी ओपन केलं की आतमध्ये अशा प्रकारचं बेड, गादी, लाईट, कपडे टाकायचे, टॉयलेटमध्ये सुविधा सगळ्या, गरम पाण्याचा नळ, गार पाण्याचा नळ, त्याचे इन्स्ट्रक्शन दिलेले आहे. खूप अशी भारी सोय आहे धम्मामध्ये. झालं की तुम्हाला त्याच दिवशी सकाळी दुपारी आला असेल दुपारचं जेवण दिलं जातं. जर 5 वाजता आला असेल तर मग 5 वाजता नाश्ता दिला जातो. आणि त्याच्यानंतर नाश्ता झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या रूममधून अलोकेट करून 6 वाजता
हॉलमध्ये बोलवलं जातं. 6 वाजतामध्ये बेसिक इन्स्ट्रक्शन दिलं जातं किंवा इथं बेसिक इन्स्ट्रक्शनमध्ये सांगितलं जातं की तुम्ही 10 दिवसामध्ये तुमचं शेड्यूल काय असणार आहे, तुमच्या शेड्यूलमध्ये काय काय प्रोग्राम असणार आहे. आणि पहिल्या गोष्टी म्हणजे इथं सांगितलं जातं की कशाचं पालन करायचं, कुठल्या कुठल्या गोष्टीचं पालन करायचं. आणि जो मेडिटेशन हॉल असतो म्हणजेच आता इथं बऱ्यापैकी 1 2 3 4 वेगवेगळे 5 हॉल आहेत. त्या 5 हॉलपैकी आम्ही 3 नंबर हॉलमध्ये होतो. त्या 3 नंबर हॉलमध्ये जवळपास 60 ते 70चा इंटेक होता. त्या 60 ते 70च्या इंटेकमध्ये सांगितलं होतं की त्याच एवढा ग्रुप तिथं प्रत्येकाला एक मी तुम्हाला त्याचा फोटोही पाठवू शकतो, दाखवतो तरी की बाबा ॲक्च्युली काय होतं, कशी रूम होती आणि बसायची अरेंजमेंट कशी. आम्हाला जवळपास 3x3ची जागा दिलेली होती. 3x3च्या जागेमध्ये आपल्याला एक कुशन दिलं होतं. त्या कुशनवरती परत उशी सगळं बसायची सोय केली होती. तिथं कुठल्याही प्रकारचं वेगळं काही असं नव्हतं. आणि तेवढ्या जागेच्या व्यतिरिक्त हॉलमध्ये कुठेही फिरता येत नव्हतं आणि कुठेही बोलता येत नव्हतं. त्याच्यानंतर त्या दिवशी आम्ही संध्याकाळी बोलवलं, बेसिक इन्स्ट्रक्शन झाले आणि त्याच्यानंतर सांगितलं बेसिक इन्स्ट्रक्शनमध्ये की बाबा तुम्ही 10 दिवसामध्ये करायचं काय. 10 दिवसामध्ये काय करायचं तर पहिलं की तुम्ही कुणालाही एक शब्दही न बोलता किंवा कुठलाही स्पर्श किंवा कुठलाही हातवारे न करता तुम्ही तुमचं प्लॅनिंग करायचं, यायचं जायचं. आणि टायमिंग सांगून दिलं. सकाळी साधारणतः 4 वाजता उठावं लागायचं. 4 वाजता उठल्यानंतर 4:30पर्यंत आवरून 4:30च्या आत 4:30 आतमध्ये तुम्ही हॉलमध्ये पाहिजे. 4:30 आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला तिथं बेसिक गोष्ट चालू झालं मेडिटेशन. 4:06 वाजेपर्यंत 4 ते 6पर्यंत तुम्हाला तुमच्या शांतपणे मेडिटेशन करावं लागायचं. त्याच्यानंतर 6 ते 6:30 प्रार्थना असायची, गुरुजींची प्रार्थना असायची. आणि गुरुजींची प्रार्थना झाल्यानंतर 6:30ला बरोबर बेल वाजायची. बेल वाजली की सर्वजण आपापल्या नाश्ता सेंटरला जायचे. नाश्ता सेंटरचं होतं 6:30 ते 7पर्यंत नाश्ता सेंटरचं चालू होतं. 6:30पर्यंत तुम्ही नाश्ता सेंटर करू शकता. त्याच्या आधी आवरून तुम्ही आपापल्या रूमला जाऊन आंघोळ करून 8 वाजेपर्यंत फ्री होतं. म्हणजे त्यावेळेस तुम्ही रेस्ट टाईम होतं. त्या रेस्ट टाईममध्ये तुम्ही 8 वाजेपर्यंत रेस्ट करून त्याच्यानंतर पुढची प्रोसेस 8 ते 9चा हॉलमध्ये ग्रुप मेडिटेशन. तिथं कुणालाही याच्या व्यतिरिक्त म्हणजे शून्यगार सेलमध्ये किंवा बाहेर कुठेही अलाव नव्हतं. फक्त आणि फक्त हॉलमध्ये अलाव होतं. 8चा प्रोग्राम झाला. 8 ते 9पर्यंत असायचा. 9 नंतर 5 मिनटाची रेस्ट द्यायची. 5-10 मिनटाची रेस्ट की लगेच दुसरा प्रोग्राम आणि त्याच्यानंतर पुढची प्रोसेस असायची तिथून 9 ते 11 परत मेडिटेशन. तिथं गुरुजींचं इन्स्ट्रक्शन असायचं. त्या इन्स्ट्रक्शनप्रमाणे सांगायचे की बाबा काय करायचं काय नाही. त्याच्यानंतर पहिलं तो दिवस चालू झाला. त्याच्यानंतर पुढची प्रोसेस असायची की 11 ते 12 तुम्हाला जेवण करायचं. जेवण करून नंतर 12 ते 1 रेस्टच्या नंतर परत 12 ते 1 रेस्ट. 1 वाजता परत तुम्हाला शून्यगार सेल किंवा तुम्हाला जे पण मेडिटेशन सेंटर प्रत्येकाला सेपरेट मेडिटेशन सेंटर, सेपरेट जागा, सर्व काही सेपरेट दिलेलं असतं. ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं कुणाचंही यूज करायचं नाही. त्याच्यानंतर ते झाल्यानंतर परत सामूहिक साधना 2:30 वाजता असायची. 2:30 वाजता सामूहिक साधना चालू झाली. 2:30 ते 3:30 सामूहिक साधना. 3:30ला छोटासा ब्रेक नंतर परत आपलं 5-10 मिनटाचा ब्रेक आणि त्याच्यानंतर 5 वाजेपर्यंत मेडिटेशन. तेही मेडिटेशन सुरुवातीला 3:30चं मेडिटेशन संपल्यानंतर गुरुजी 15 मिनटाच्या ब्रेकनंतर इन्स्ट्रक्शन द्यायचे काय करायचं काय नाही. त्याच्यानंतर ते सांगायचे तुम्ही एकतर हॉलमध्ये बसू शकता किंवा शून्यागार सेलमध्ये बसू शकता. 5 झाले की 5 वाजता सगळेजण नाश्ता करायचे. नाश्ता करून आले की लगेच पुढची प्रोसेस की 6 वाजले 5-5:30 वाजेला नाश्ता, 5:30 वाजले 6 वाजेपर्यंत फ्री आहे. त्याच्यानंतर पुढची प्रोसेस की 6 वाजले की सर्वजण मेडिटेशन हॉलमध्ये परत प्रोसेस चालू जी रेग्युलर होती तिथं जायचं. मेडिटेशन 6 ते 7पर्यंत कंटिन्यू मेडिटेशन.
आणि ह्या मेडिटेशनमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती म्हणजे अधिष्ठान. एकदा जे ग्रुप मेडिटेशनमध्ये होतं ते अधिष्ठान. अधिष्ठान म्हणजे काय तर अर्थात दृढनिश्चय. दृढनिश्चय म्हणजे काय तर तुम्ही जी गोष्ट एखाद्या सेटिंग पोझिशनमध्ये बसला ती कंटिन्यू फॉलो करायची, म्हणजे कुठलाही व्यत्यय न येता किंवा कंटिन्यू चालू असायची. ते झालं की 6:30-7 वाजले. 6 ते 7 ग्रुप मेडिटेशन झालं. ग्रुप मेडिटेशन 7 वाजता ब्रेक मिळायचा, 5 मिनटं वॉशरूम जाऊन यायचे आणि त्याच्यानंतर 7 वाजले की 6:15 वाजता जे प्रवचन चालू व्हायचं, प्रवचन जवळपास 8-8:30पर्यंत चालायचं, 8:30 पावणे 9. त्याच्यानंतर 5-10 मिनटाचा ब्रेक आणि त्याच्यानंतर 9 ते 9 वाजेपर्यंत पुढची साधना सांगायची. अशा प्रकारे दिवसाचा प्रोग्राम होता. हाय, माझं नाव सुशांत मोरे आहे. मी मुंबईचाच रहिवासी आहे आणि माझं हे फर्स्ट टाईम आहे विपासना फॉर 10 days. सो मी आता तुम्हाला सांगणार आहे इथलं राहण्याची सोय सुविधा व त्याचबरोबर त्यांचं मॅनेजमेंट कसं आहे ते. सो इथे तुम्ही आलात आणि बघितलं तर इथे प्रत्येकाला एक सिंगल डॉर्मेटरीज म्हणजे एक रूम दिली जाते. त्याच्यामध्ये एक सिंगल बेड वगैरे असतो. सोयीसुविधा खूप चांगल्या आहेत. प्रत्येकाला सिंगल गोष्टी आहेत. म्हणजे एक रूम आहे, त्याचबरोबर जेवणाचं पण इथे 3 टाईम, 1 टाईम जेवण भेटतं, त्याचबरोबर तुम्हाला 2 टाईम नाश्ता भेटतो. त्याच्यामध्ये तुम्हाला सकाळी 6:30 ते 7:15 नाही तर 7 वाजेपर्यंत तुम्हाला एक टाईम लिमिट आहे. त्याच्यामध्ये तुम्ही नाश्ता करू शकता. नाश्ता एकदम पोटभर आहे, एकदम पौष्टिक असतो. सात्विक जेवण इथं दिलं जातं. हे बेस्ट गोष्ट आहे मेडिटेशनसाठी की जी तुम्ही सात्विक जेवण जेवलात की तुमच्यात पॉझिटिव्ह एनर्जी वगैरे निर्माण होते. तुम्हाला जाणवते पण जर तुम्ही 10 दिवस कंटिन्यू कोर्स तुम्ही चांगला केलात आणि चांगल्या प्रकारे निभावलात तर तुम्हाला चांगले पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स येतात. त्याचबरोबर सेकंड टाईम आहे जे सेकंड जेवण असतं ते 11 वाजता असतं. 11 ते पावणे 12 पकडू शकता. 45 मिनिट्सचा तुमचा एक टाईम फ्रेम आहे. त्याच्यामध्ये जेवणाची वेळ आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला जेवण एकदम पौष्टिक, भाजी चपाती, डाल राईस वगैरे सगळे एकदम सात्विक जेवण. त्याचबरोबर थर्ड नाश्ता असतो म्हणजे एकदम मिनिमल स्नॅक्स असतं. ते म्हणजे 5 वाजता असतं. दिवसातून 3 वेळाच तुम्हाला इथे एक आहार भेटतो आणि तो पण सात्विक आहार भेटतो. 5 वाजता एकदम साधा लाईट वेट म्हणजे एक चिवडा असतो एक साधा. त्याचबरोबर तुम्हाला कोणी दूध, चहा नाहीतर केळी वगैरे असतात. कारण की तुम्हाला 5च्या नंतर एकदा तुम्ही खाल्ल्यानंतर डायरेक्ट 6:30 वाजता तुम्हाला जेवण नाश्ता भेटतो बोलायला गेलं तर. पण ह्याच्यामध्ये हे 3च आहार आहेत आणि हे 3 आहार त्याच्यामध्ये पण तुम्ही लाईटच खाऊ शकता आणि खाल्लं तर बेटर पडेल. कारण की मेडिटेशनसाठी एकदम परफेक्ट ह्यांनी मॅनेजमेंट हे केलं. आणि मॅनेजमेंटचं बोलायला गेलं तर मॅनेजमेंट बेस्ट आहे इथे आलं तर तुम्हाला समजून जाईल. जे मॅनेजमेंट आहे इथे जे काम करतं ते ऑलरेडी येऊन गेलेले असतात. ते ऑलरेडी इथे 10 डेजचा कोर्स करून गेलेले असतात. त्यानंतर त्यांना इथे एंट्री दिली जाते ॲज अ कोऑर्डिनेटर. आणि तुम्ही सेवागार बोलू शकता त्यांना, आता एक हेल्पर बोलू शकता. ते पण एक 10 दिवसाचा कोर्स केल्यानंतर त्या 10 दिवसाचा कोर्स केल्यानंतर इथे येतात. आणि हा बेस्ट कोर्स आहे. तुम्ही आलात तर बघू शकता. हा कोर्स केल्यानंतर तसंच मॅनेजमेंटचं बोलायला गेलं तर मॅनेजमेंट पण बेस्ट आहे. एकदम टाईम टू टाईम क्लीन सगळं असतं. हायजिनिक आहे इथे. खूप प्रकारचं हायजीन मेंटेन केलं जातं सगळ्या प्रकारचं बघायला गेलं तर. आणि बेस्ट आहे. तुम्ही आलात तर येऊन बघा. प्राणी सुखिया निर्मल हो निर्भय हो सभी निरामय हो. दसों दिशाओं के सभी प्राणी सुखिया